नमस्कार. आडवी रेख या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपल्या सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे एक सव्यसाची पत्रकार, 2 दिवाळीकांच्या संपादिका, त्याविषयी ती नंतर डिटेल बोलेल आपल्याशी, एक मोटिवेशनल स्पीकर आणि एक कॉर्पोरेट ट्रेनर आणि तळागाळातील महिलांचं कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना मंचावर बोलवून त्यांचा सत्कार करणारी अशी आमची मैत्रीण सोनल सुरेश खानोलकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी सोनलचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या प्रश्नाला आपण आता सुरुवात करूया. सोनल, मला तुला विचारायचं, तुझं बालपण कसं गेलं आणि त्या बालपणामध्ये तुझ्यावर झालेले संस्कार? बालपण म्हणजे फार आनंदात म्हणा, मस्तीमध्ये गेलं. लहानपणी काहीच असं मजाच होती, फक्त असं काही वाटत नव्हतं की लहानपण असं काय सिरियस असतं. लहानपणी आम्ही जसं नॉर्मल मुलांचं असतं, शाळेनंतर मजा मस्ती, खेळ, ट्युशन आणि सुट्टीमध्ये आजी आजोबांकडे जायचं, गावाला जायचं. तेव्हा लगाला आमचं बहुतेक वेकेशन दापोलीला माझ्या आजोळी जायचं आणि असंच होतं. नॉर्मल असं काही विशेष नव्हतं. आणि तुझ्यावर झालेले संस्कार लहानपणी? संस्कार म्हणजे माझी आजी, माझ्या आईची आई, ती म्हणजे तिच्या खूप जवळ असायचे, त्यामुळे तिच्याकडनं खूप काही शिकायला मिळायचं. आई माझी गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये होती, शासकीय सर्व्हिसमध्ये असल्यामुळे बिझीच असायची. सकाळी ऑफिस, मग नंतर ऑफिसमधनं संध्याकाळी आल्यानंतर जेवण वगैरे किंवा आमचा अभ्यास थोडासा घेतला तर, आणि असं रुटीन असायचं. असं विशेष म्हणजे, आणि बाबांचं तर पत्रकार क्षेत्र आणि खरं ते इंजिनियर बॅकग्राऊंडचे होते माझे वडील, तर त्यांच्या कामामध्ये कुठेतरी मध्ये ढवळाढवळ करायची. मला उद्योग करायची लहानपणापासूनच सवय होती. असं काही शांत असं बालपण नव्हतं, पण सिरियस पण नव्हतं. आणि असं म्हणायला गेलं तर काही टेन्शन नव्हतं त्यावेळेला. असं टेन्शन हे काय असतं हे अजूनही मला माहीत नाही. फक्त गो विथ द फ्लो असंच होतं. आणि संस्कारांचं म्हणाल तर लहानपणापासून घरामध्ये मला आजीकडनं खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे अगदी स्वयंपाकातलं म्हणा किंवा काही तिच्या बोलण्यात. माझ्या आजीला वाचन खूप आवडायचं अजूनही. म्हणजे जेव्हा ती 90-92 वर्षाची होती तोपर्यंत ती अगदी विदाऊट चष्मा रोजचा तिचं सगळे न्यूजपेपर वाचायची, मासिकं वाचायची. तिला वाचनाची खूप आवड होती आजीला. आई माझी कर्तृत्ववान, नोकरी करूनसुद्धा ती सगळं व्यवस्थित मॅनेज करायची. आणि त्यांचेच हे सगळे संस्कार कुठेतरी आमच्यावर पण आले, आमच्यामध्ये. आणि मग शिकत गेलो लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी. मी तर मला वाटतं 7वी-8वीत असतापासूनच मला स्वयंपाक येतो करायला. सगळं खाण्याचं वगैरे आवड तेव्हापासूनच होती. चवीचं खाण्याची आवड होती, त्यामुळे करायची पण आवड सुरू झाली. माझ्या आजीकडनं मी अगदी छान चपात्या बनवायला शिकले. 9वीत असताना, 8वी-9वीत असल्यापासूनच मी छान जेवण मला करायला येतं. असे संस्कार होते. आणि घरामध्ये धार्मिक वातावरण असं काही जास्त नव्हतं, पण मला कुठून ती आवड आली मला माहीत नाही. माझ्यामध्ये उपास, व्रतवैकल्य करण्याचं किंवा वाचन, पोथी वाचायचं. मी तेव्हासुद्धा म्हणजे परमेश्वराला शाळेत असल्यापासून माझी श्रद्धा आहे गणपतीवर. गणपती बाप्पाचं मी तेव्हापासून मंगळवारचे वगैरे, संकष्टीचे वगैरे आमच्या घरी उपास असतात, त्यामुळे देवाचाही आम्ही करतो. आणि माझे वडील गुरुवार करायचे, त्यामुळे गुरुवारचं पण तेव्हापासून आमच्या घरामध्ये गुरुवारही आम्ही करतो. आणि असं वातावरण असं होतं ना की बाहेर जरी कितीही असं सामाजिक असलो तरी घरात हे घरगुतीच वातावरण असायचं नेहमी. बाहेरच्या गोष्टी घरी येत नव्हत्या. घरात सगळे संस्कार आमच्यावर, जे घरातल्या मुलांवर होतात, एक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरामध्ये जे मुलांवर संस्कार होतात, आम्हाला फ्रीडम होता. लहानपणापासूनच आम्ही बिनधास्त वाढलेलो आहोत, बिनधास्त वातावरणात वाढलेलो आहोत. आम्ही अभ्युदयनगर काळा चौकीला राहायचो. म्हाडाच्या बिल्डिंग्स होत्या, चाळ सिस्टम होती, सेल्फ कंटेन चाळ सिस्टम होती. पण असं आम्हाला असं शेजारी वगैरे आम्ही सगळ्यांच्या घरात
खेळायला जायचो, खायला प्यायला असायचं. आमचे आई वडील जरी कामावर गेले तरी आम्हाला आमच्या शेजारच्यांनी खूप सांभाळले, लक्ष असायचं त्यांचं. आणि संस्काराचं म्हणाल तर त्यांचेही संस्कार थोडेफार काय असे आमच्यावर घडले की आता बोलतात ना, सर्व गुणसंपन्न म्हणू शकता तुम्ही. थोडंसं इकडे तिकडे असेल पण बरं वाटतं, म्हणजे तेव्हाचे संस्कार आत्ता उपयोगी पडत आहेत असं म्हणता येईल. बरं, तू लहान असतानाच तुझ्या वडिलांचं निधन झालं, बरोबर आहे? तर त्यासंबंधी तुझे वडील सिनियर क्राईम रिपोर्टर होते आणि त्यांचं ते खतरनाक नावाचं पाक्षिक होतं मला वाटतं. तर त्याच्यासंबंधी आणि ते पाक्षिक त्याचं तू दिवाळी अंक केलेस आणि दुसरा एक मनातील जाणीव नावाचा तुझा पण दुसरा दिवाळी अंक आहे. तर त्यासंबंधी जरा सविस्तर बोललीस, कारण दिवाळी अंक काढणं हल्ली फार कठीण झालेलं आहे आणि करोनाच्या काळात सुद्धा बरेच अंक बंद पडले. अशा परिस्थितीत तू दोन्ही अंक चालू ठेवले होतेस, तर त्या आव्हानाविषयी बोल दिवाळी अंकाच्या. माझे वडील सुरुवातीपासूनच म्हणजे व्यवसायात होते, त्यांनी अनेक व्यवसाय केले आणि पत्रकार क्षेत्रात ते आले. श्री म्हणून साप्ताहिक सुरू होतं, त्या श्रीमध्ये ते शोधपत्रकारिता करायचे आणि अचूक माहितीचे असे ते रिपोर्ट बनवायचे, स्पेशल रिपोर्ट. त्यांचे अनेक कॉलम्स गाजल्या, अनेक मुलाखती गाजल्या शोधपत्रकारितेमधले आणि त्यांच्यावर पण काही आर्टिकल्स आले होते. अगदी म्हणजे वधूच्या पित्याला आधार, त्यांना म्हणजे मॅरेज प्रपोजल्सबद्दल त्या नवऱ्याची वगैरे परफेक्ट माहिती द्यायचे. त्यानंतर क्राईम रिपोर्टिंगमध्ये ते होते. हळूहळू काही घटना घडल्या आणि त्याच्यामुळे ते खतरनाक नावाचं पाक्षिक त्यांनी सुरू केलं 1986मध्ये. तर 86 साली जेव्हा खतरनाक सुरू केलं तेव्हा आम्ही खूपच लहान होतो, म्हणजे मला वाटतं 4वी-5वीत असेल त्यावेळेला. माझा भाऊ जस्ट झाला होता 87मध्ये आणि खतरनाकची सुरुवात तेव्हापासून जास्त सुरू झाली. 2-3 अंक खतरनाकचे असे जेमतेम होते, पण तिसऱ्या अंकानंतर खतरनाक खूप प्रसिद्ध झाला. म्हणजे त्यावेळेला खतरनाकचा सेल म्हणजे अजूनही आमचे दांगट न्यूजपेपर एजन्सी जे मुख्य वितरक आहेत ते अजूनही आठवण काढतात की त्यावेळेला बॅक टू बॅक 2-2 लाख असे प्रिंट केले होते. एवढा त्याचा खप होता, एवढं त्याचं नाव गाजलं. आणि माझे वडील खूप बिनधास्त, एकदम डेअर डेव्हिल डॅशिंग पत्रकार होते आणि पोलिसांची पण ते मदत करायचे. 91 साली 90 साली का 91 साली एक सिनियर पत्रकार होते, ज्येष्ठ पत्रकार RK लेले म्हणून होते महाराष्ट्र टाइम्सचे, आणि त्यांची हत्या झाली होती आणि बरेच दिवस झाले त्यांच्या हत्येचा काही शोध लागत नव्हता. म्हणून एका प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्या वडिलांनी, तेव्हाचे कमिशनर होते RK रामामूर्ती म्हणून, तर त्या रामामूर्ती साहेबांना माझ्या वडिलांनी भर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की अजून का सापडत नाही आहेत RK लेलेंचे गुन्हेगार, त्यांचे हत्यारे का नाही सापडत आहेत. तर ते म्हणाले की पोलीस प्रयत्न करतायत. तेव्हा त्यांनी पोलिसांना उलटे सुलटे प्रश्न विचारले. ते म्हणाले की मला जर पोलीस सिक्युरिटी दिली तर मी मदत करेन ही म्हणजे शोधून काढण्यासाठी. आणि तसं झालं. RK लेलेंनी त्यांना, RK लेलेंचा खरा चॅलेंज त्यांनी घेतला, RK लेलेंच्या खुनाचा तपास. आणि त्या मोहिमेमध्ये कमिशनर साहेबांनी RK रामामूर्ती जे होते त्यांनी काही डिटेक्शन ऑफिसर्स त्यांना दिले होते आणि तो शोध त्यांनी मला वाटतं काही दिवसातच, महिन्याभरातच त्यांनी तो शोध लावून दिला. ते खुनी सापडले RK लेलेंचे. पोलीस आणि पोलिसांनी त्यांचा सत्कार ठेवला होता या कामासाठी. 23 ऑगस्ट 91 साली कमिशनर ऑफिसला माझ्या वडिलांचा सत्कार होता, हे RK लेलेंचे खुनी तपासून दिले म्हणून, तपास करून दिले म्हणून, पकडून दिल्यानं. आणि त्यावेळेला सगळ्या वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजला ती बातमी होती. इवन महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सगळ्या वृत्तपत्रांना की सुरेश खानोलकरांच्या मदतीने RK लेलेंचे खुनी गजाआड, असं ते सगळीकडे बातम्या झाल्या. मग त्यावेळेलाच थोडंसं माझ्या घरात भीतीचं वातावरण झालं. माझ्या घरातल्या काही आमच्या नातेवाईकांना वगैरे वाटलं की अरे एवढे बिनधास्तपणे हे सगळं येतंय पेपरला, कुठे आपल्याला काही त्रास नाही ना होणार असं. आणि त्यांची शंका काही चुकीची नव्हती. त्याच दिवशी, ज्या दिवशी सत्कार होता त्या दिवशी आम्हाला, माझ्या वडिलांनी माझ्या आईला ऑफिसला सोडलं. आधी परेलला, आई माझी बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये सर्व्हिसला होती. आईला ऑफिसला सोडलं आणि आम्हाला हिंदू कॉलनीत शाळेत सोडलं, किंग जॉर्ज शाळेमध्ये आम्हाला तिघांना. मी, माझी बहीण, माझा भाऊ. माझा भाऊ फक्त 4 वर्षाचा होता त्यावेळेला.
ज्युनियर मिनी KG होता. माझी बहीण माझ्यापेक्षा 2-2.5 वर्षांनी लहान. म्हणजे मी 8वीत होते, माझी बहीण 6वीत होती आणि माझा भाऊ तेव्हा प्ले स्कूल म्हणाल तुम्ही, आत्ताचं प्ले स्कूल असेल. तर त्यावेळेला त्यांना आम्हाला शाळेत सोडलं आणि येताना त्यांच्यावर हल्ला झाला हिंदू कॉलनी रोड नंबर 5वर. आणि हल्ला झाला म्हणजे एक गोळी जेव्हा वाजली तेव्हा त्यांची खिडकीची काच तुटली. ते गाडी चालवत होते, आमची फियाट कार होती त्यावेळेला. आणि माझ्या वडिलांना अंदाज आला की हे काहीतरी वेगळंच आहे. मग त्यांना कळलं की हा गोळीबार होतोय. मग ते असे वाकले दुसरी गोळी चुकवायला, तर ती एक गोळी त्यांच्या मानेत इथे गेली. मग त्यांचा तोल गेला. मग ती गाडी झाडाला आपटली आणि मग ते गाडीतनं उतरून पळाले. ते तिथे एक महालक्ष्मी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगमध्ये ते पळाले. तर आता ग्राउंड फ्लोअरला जे घर होतं ते ठोकत होते. तर ते काय कोणीही घाबरेल, अर्थात आपल्या घरी कोणी आलं अचानक तर आपणही घाबरूच. तर त्यावेळेला त्यांचा सेफ्टी डोअर होता तो त्यांनी ढकलला आणि उघडला आणि ते आत शिरले. तर त्या जे कोण तिथे होते राहणारे गुजराती फॅमिली होती त्यांची सून घाबरली. मग तिने आतला दरवाजा लावून घेतला आणि तेवढ्यात ते जे मारेकरी होते ते पाठपुरावा करून आत आल्यानंतर त्यांनी अजून एक गोळी झाडली. ती त्यांच्या कमरेत लागली माझ्या वडिलांच्या. आणि तेव्हा त्यांचा तोल गेला आणि ते पडले, तिथे कोलॅप्स झाले. ते कोलॅप्स झाल्यानंतर मग तो जो कोण गुन्हेगार होता मारेकरी, त्यांनी शेवटी अशी बंदूक धरली आणि तो ट्रिगर करणारच होता. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला पकडलं, असं मानगूट त्याची अशी पकडली हातात आणि पाठीला गोळी लागल्यापासून त्यांचा तोल गेला. मग ते पडले आणि पडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा ट्रिगरच, गोळ्या संपल्या होत्या जेव्हा तो वरती इथे पकडली होती पिस्तूल तेव्हा. तर नंतर ते पडल्यानंतर मग हे लोक पळाले, कारण गोळ्या संपल्या, आता सगळे लोक जमा होत आहेत. मग ते गुन्हेगार पळाले. आणि त्यावेळेला माझे वडील, मग त्यांना KM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिकडच्या स्थानिक जे कोण नगरसेवक होते, मला वाटतं बाबूबाई भवानजी होते, त्यांनी खूप मदत केली. आणि अशा सगळ्या लोकांनी मिळून पोलीस स्टेशनला हलवलं माझ्या वडिलांना. आणि ते वाचले, त्याच्यातनं बरे पण झाले होते. पण त्या गोळ्या काही काढता आल्या नाही. 2 गोळ्या तशाच होत्या. पण डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्याची पॉवर आम्ही संपवली आहे औषधाने. पण त्यांना त्या कमरेतल्या गोळीमुळे ना पॅराफ्लेजिया झालेला आणि ते चालू शकत नव्हते. असं व्हीलचेअर लाईफ होतं त्यांना. तर हे कुठेतरी त्यांना ते पसंत नव्हतं. आणि हॉस्पिटलमध्ये असूनसुद्धा 1 वर्षभर त्यांनी ते पाक्षिक चालवलं. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते. आम्ही खूपच लहान होतो, म्हणजे मी आपली येऊन जाऊन डोकवायचे, काय चाललंय, काय करतायत, मध्येच लुडबुड करायची सवय असल्यामुळे मदत करायचे. आणि माझी बहीण, माझा भाऊ खूपच लहान होते. आई ह्याच्यात नव्हतीच. आईला ह्याची काही माहितीच नाही की हा विषय काय आहे. तिला हे खरं आवडायचं नाही. ती एकदम सिंपल सर्वसाधारण गृहिणी होती, जी आपलं काम, ऑफिस झालं की आपलं घर, ह्यांच्या या सगळ्या भानगडीमध्ये ती नव्हती. कारण शेवटी तुम्ही डेअरडेव्हिल असाल, कितीही असाल, पण तुम्हाला एक परिवार आहे ह्याचंही भान कुठेतरी पाहिजे होतं. माझे वडील बिंदास होते, पण त्यांना असं वाटलं नव्हतं की ही स्टेज येईल कधी. कारण त्यांचं सगळं जे गोष्ट खतरनाकमध्ये लिहिली जायची, हे धंदे बंद करा, ते करा म्हणजे झालेलेच असायचे. पोलीस एवढे परफेक्ट ॲक्शन घ्यायचे ना, त्यामुळे कितीतरी लोक दुखावली गेली. काही गुन्हेगारांना वचक बसले, काही गुन्हेगार सुधारले सुद्धा. ते काही परिचयात सुद्धा आहेत जे माझ्या वडिलांची आठवणी काढत असतात. आणि त्यानंतर मग 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर हळूहळू इम्प्रूव्हमेंट काय होत नव्हती. मग कुठेतरी ते एक गोळी होती, ती पण त्रास देत होती नकळत. आणि मग अचानक काही कॉम्प्लिकेशन्स आले आणि मग 6 ऑक्टोबर 92ला बाबा गेले. मी 9वीत होते तेव्हा बाबा गेले तेव्हा. आणि माझा भाऊ 5 वर्षाचा होता, ज्युनियर KG. बहीण माझी 7वीत होती. आणि मला अजूनही आठवते, माझी परीक्षा चालू होती, टेस्ट, सेकंड टर्म, फर्स्ट टर्म जे टर्मिनल एक्झाम्स असतात त्या. आणि त्या दरम्यानच असं झालं. आम्ही खूप म्हणजे मी बाबांशी खूप अटॅच होते. बाबांचं आणि माझं वेगळं बॉन्डिंग होतं. आणि खूप म्हणजे तो एक आघातच झाला आमच्यावर, कारण आम्हाला असं कधी कल्पना पण केली नव्हती असं होईल. बाकी हे सगळं या फील्डमध्ये यायचं आहे वगैरे हे काहीच तेव्हा ठरलं नव्हतं. गमतीमध्ये बाबा म्हणायचे की मी त्यांना विचारायचे की आमचं जे दिवाळी म्हणजे आमचं जे पाक्षिक होतं त्याचं क्रांती प्रकाशन म्हणून ते नाव, प्रकाशन संस्थेचं नाव होतं.
तर मी त्यांना म्हणायचे, क्रांती माझ्या बहिणीचं नाव आहे. मी त्यांना म्हणायचे नेहमी लहान असताना की तिच्या तुम्ही नावावर हे केलं, तिचं नाव दिलं, माझं नाव कुठे आहे, याच्यामध्ये मी कुठे आहे काय. तर ते म्हणायचे, अगं हे तिचं नाव जरी दिलं तरी ह्याच्या सगळ्यांचं चालवणार तूच आहेस, ह्याची मालकीण तूच आहेस, पुढे हे सगळं तूच बघणार आहेस. तर मी म्हटलं बघणार आहे म्हणजे मला हे नाही करायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. माझं डॉक्टर होणं वगैरे ठाम होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं. कारण लहानपणापासून माझं ते एक स्वप्न म्हणा किंवा मी एक आय डोंट नो समहाव, पण त्या फील्डबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे, अजूनही आहे. आणि त्या फील्डबद्दल मला इंटरेस्टही होता. म्हणजे डॉक्टर व्हायच्याच तयारीत होते तेव्हा. पण नंतर मग अचानक ही वेळ आल्यानंतर आणि बाबांचं वाक्य कुठेतरी पुढे असं कसं झालं मला माहीत नाही. कारण 92ला बाबा गेले तेव्हा मी 9वीत होते आणि नंतर मग 10वी झाले तेव्हा माझं आमचं म्हणजे मी व्यवसाय पण केला. 10वीत असल्यापासून मी काम करते. बाबा गेल्यानंतर बाबांचं जिथे ऑफिस होतं परेलला, त्या ऑफिसची मोठी जागा होती. मग त्याची अर्धी जागा त्यांच्या एका मित्राची बहीण होती, ती ब्युटी पार्लर चालवायची. तर ते ब्युटी पार्लरचं सगळं म्हणजे आमचीच जागा शेअर केलेली होती, इन्व्हेस्टमेंट आमचीच होती. मी तिथेही जायचे. तिथेही एक मला शिक्षणाची असं नवीन काहीतरी शिकायची लहानपणापासून आवडच होती. मी तिथे 8वीत असल्यापासूनच टाईमपासला कधी कधी जायचे. पार्लरचं पण शिकायचे. आयब्रोज वगैरे मी 8वीत असल्यापासून करायला शिकले होते आणि मी जे येईल त्याला पकडायचे आणि त्यांच्यावर प्रॅक्टिस करायचे. बरं, तुला थोडंसं मी असं विचारतो की तुला डॉक्टर व्हायचं होतं, पण तू डॉक्टर झालीस नाही. तू BCom झालीस, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये केलंस, MBA मार्केटिंग केलंस. तुला अशी खंत वाटते का मी डॉक्टर झाले नाही, याचं काय तुला? मला खूप खंत वाटते. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मला ते काय माहीत नाही की त्यावेळेला जसं मी म्हटलं ना की बाबा गेल्यानंतर सगळं दुनियाच कोलॅप्स झाली. काही कुणाचा आधार नव्हता. माझ्या आईची नोकरी होती म्हणून आम्ही तरलो. आईच्या सर्व्हिसमध्ये कुठे काय भागणार होतं, कारण तिचा पगार केवढा, 3 मुलं, इंग्लिश मिडियममध्ये शिकणारी आणि वाढतं वय होतं. म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट्स होत्या सगळ्या, त्यांचं लाईफस्टाईल. माझ्या वडिलांनी आम्हाला खूप छान लाईफस्टाईल दिलेली. अगदी VVIPमध्ये आम्ही राहिलेलो आहे पहिल्यापासून. आम्हाला 3 पोलीस स्टेशनच्या सिक्युरिटी होत्या, बॉडीगार्ड्स होते. एक वेगळं स्टेटस होतं, नाव होतं वडिलांचं. त्यामुळे ते मेंटेन पण करायला पाहिजे ना. तर 10वीत असताना मी तुम्हाला म्हटलं पार्लर, ते पार्लर बंद केले. ते बाबांचं ऑफिस पण बंद झालं आणि ते पार्लरचं सामान वगैरे काय करायचं. तर माझ्या वडिलांना मी खूप रडले होते. बाबा असतानाच ते बंद केलं होतं. मी खूप रडलेले की हे काय सगळं. तर माझे वडील मला म्हणाले होते, अगं तू कशाला रडतेस, तू शिक्षण पूर्ण कर, मी तुला छान पार्लर वगैरे सगळं काढून देईन, तू तुझं कर पुढे. तर हे सगळं बोलले होते. ते हे होईल असं वाटलं नव्हतं. पण 10वीत असतानाच ते माझे वडिलांचे एक मित्र होते, महेश आजगावकर म्हणून. त्याने सतत असा एकही दिवस नसेल की ते माझ्या बाबांना भेटायला नाही आले. हॉस्पिटलमध्ये रोज भेटायला यायचे. तर त्यांचं तिथे दुकान होतं, त्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये सगळं सामान ठेवलं होतं. पण मला ते सारखं वाईट वाटे की तिथे का आपलं सामान आहे, आपलं सगळं आहे. मग माझ्या वडील गेल्यानंतर जेव्हा त्यांचे LICचे वगैरे काही पैसे मिळाले आणि काही थोडंसं, तर माझ्या आईनी मग ते दंगल झाली होती हिंदू मुस्लिम, 93 साली हिंदू मुस्लिम दंगल झालेल्या. तर त्यावेळेला माझ्या आईनी एक डिसिजन घेतला. जे काही बाबांचे पैसे मिळाले होते ते जागेमध्ये इन्व्हेस्ट केले, थोडेसे इथून तिथून घेतले आणि अभ्युदयनगरमध्येच एक छोटीशी रूम आम्ही घेतली विकत, स्वस्तामध्ये मिळाली म्हणून. आणि तेव्हा माझ्या मावश्या वगैरे होत्या, मावशांनी मामाने असं थोडं थोडं मदत करून आम्ही ती जागा घेतली. नंतर कालांतराने आम्ही त्यांचे पैसे परत दिले आणि त्या जागेमध्ये मी ब्युटी पार्लर सुरू केलं. म्हणजे माझा स्ट्रगल काही कमी नाही आहे. 10वीपासून मी स्ट्रगल करते आहे. तेव्हा मी माझं 10वीचं शाळेत जाऊन आल्यानंतर संध्याकाळी मी त्या पार्लरमध्ये जायचे. असंच मुली ठेवल्या होत्या कामाला, त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवायचे. 10वी झाल्यानंतर मी ब्युटिशियनचा कोर्स केला, ब्युटी पार्लरचा कोर्स केला, डिप्लोमा केला त्याच्यामध्ये पण. आणि 11वीपासून म्हणजे जेव्हा मी म्हटलं बाबांचे एक मित्र होते महेश आजगावकर, आमच्याकडे काम करणारी लोकं दिवाळी अंक काढायला लागली. आणि वाईट तेव्हाच वाटलं ना की रोजची येणारी लोकं पण ओळख दाखवत नव्हती, नजर का पण असं की त्यांना कुठेतरी असं वाटत असेल की आम्ही काही मदत मागू, पैसे मागू किंवा काय माहीत नाही त्यांच्या मनात काय होतं. किंवा त्यांना असं वाईट पण वाटत असेल की आपण कसं आता आहे ना भेटणार वगैरे असं. तर जे काय त्यांच्या असतील ठीक आहे, पण मला तो राग होता. मी खूप चिडायचे, मला खूप राग यायचा. आता मी खूप बॅलन्स झाले, पण त्यावेळेला मी खूप हायपर होते.
मला चीड यायची. आणि आधीच वडिलांचं असं झाल्यामुळे माझ्या मनात तो राग होता की माझ्या वडिलांना लोक विसरले तर, त्यांचं एवढं बलिदान व्यर्थ गेलं तर. कारण त्यांनी कुणाला तरी मदत केली म्हणून त्यांच्यावर अटॅक झाला. पोलिसांच्या तपासामध्ये, गुन्हेगार पकडण्यामध्ये जर त्यांनी लोकांना मदत केली तर त्यात त्यांचा जीव गेला आणि आता त्यांना लोक विसरले तर. आणि असं होऊ शकत होतं. पण कुणालाही असं ह्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता. माझ्या भावंडांना पण काही हे करावं असं. माझ्या नातेवाईकांनी सांगितलं की तू हे करू नकोस. माझ्या आईने मला साथ दिली खूप. कारण आई म्हणाली की बघ तू हे करू शकतेस. आईला पण माहीत नव्हतं हे केवढं, हे काही सोपं काम नाही आहे. ते आपलं फ्लुकमध्ये. आणि महेश काका जे आहेत, महेश हासगावकर, ते तेव्हा म्हणाले की अगं तुमचं रजिस्ट्रेशन आहे, तुमचं नाव आहे, तू एक दिवाळी अंक का नाही सुरू करत बाबांच्या नावावर, म्हणजे बाबांचं नाव पण राहील आणि तुलाही ते. पण माझ्यासारख्या एक 15-16व्या वर्षाच्या मुलीला ती अक्कल पण नव्हती तेवढी की दिवाळी अंक कसा करायचा, काय करायचं. आणि आई हो म्हणाली, पण आईची नोकरी होती. आई कसं करणार. तर माझ्यावरच सगळं ते होतं. आणि 10वी झाल्यानंतर 11वीचं ॲडमिशन, मी कॉमर्स स्टुडंट आहे, मी कॉलेज पण जवळचंच निवडलं, घराजवळचं. MD कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं. आईचं ऑफिसही जवळ होतं. तर त्यावेळेला मी ब्युटी पार्लर, माझं कॉलेज, माझे क्लासेस आणि हा दिवाळी अंक, ह्या 4 गोष्टी मी सांभाळत होते. आणि ह्या 4 गोष्टींच्या बरोबरीने मी बाकीच्या भानगडी पण सांभाळायचे. म्हणजे जे काही लिगल मॅटर्स, बाबा गेल्यानंतर ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या माझ्या आईने एकटीने पेलवल्या. पण मी पण तिच्यासोबत होते, कुठेतरी हातभार असायचा. आणि त्यामुळे मी असं समजेन की लहान वयात मी खूप काही शिकले. आज ह्या वयामध्ये मला एवढा एक्सपिरियन्स आला आहे की 30 वर्ष आज झाली मी खतरनाकचा दिवाळी अंक त्याच नावाने मी सुरू ठेवलाय. आता ते जे दिवाळी अंक काढतेस 2, तर ते दिवाळी अंक काढताना तुला काय आव्हानांना तोंड द्यावं लागलं? मेन मोठं आव्हान म्हणजे ते खतरनाक नाव. हे नावच मोठं आव्हान आहे. कारण खतरनाकमुळे मला कुठे कोण उभं नाही करायचं. कारण त्यांना असं वाटायचं खतरनाक म्हणजे काहीतरी वाईट आहे, काहीतरी असं वेगळं डेंजरस नाव आहे. कारण ते तेव्हा होतं पण तसं. माझे वडील एवढे रोखठोक लिहायचे, गुन्हेगारी विषय होता, पोलीस स्टेशन्स, मारामाऱ्या, त्याचं मुखपृष्ठ असायचं सारखं, ते मर्डरच्या स्टोरीज, सगळं म्हणजे ते नेगेटिव्ह वाटायचं. जरी ते लोकांना आवडायचं, त्याचा एक वेगळा वाचक वर्ग होता. नाही तर 1.5-2 लाख सेल कसा झाला असता. आणि ह्याचे पुरावे आहेत. मी काय असं बोलत नाही आहे, ह्याचे लेखी पुरावे आहेत. ABC सर्टिफिकेट्स आहेत. दांगट न्यूजपेपर एजन्सी आहे जे सांगू शकतात, अजूनही आठवणी काढतात. तर ते आव्हानं मला अशी झाली की कॉर्पोरेट जाहिराती मला सुरुवातीला मिळवताना मला खूप काही पापड बेलणे पडे. जसं काही मी आता 2-3 ठिकाणी मी गेले होते, नावं नाही घेत कारण आता ते मला जाहिराती देत आहेत, मग त्यांची नावं इथे घेणं योग्य नाही वाटणार. तर त्या ठिकाणी मला अक्षरशः मला अपमानित पण केलं गेलं. आणि ते कशाला, आज 30 वर्ष झाली तरी अजून एका ठिकाणी आहे की माझा अपमान झालेला आहे. आपल्याच ठिकाणी. मी नाव का, म्हणजे नाव सांगितलं तर ते बरोबर नाही वाटणार त्यांचं नाव घेणं. इथे एक चांगली प्रतिष्ठित व्यक्ती आहे, एका प्रतिष्ठित बँकेचे चेअरमन आहेत, त्यांनी मला अपमानित केलं, आपल्याच ज्ञातीतले. तर मला आश्चर्य वाटतं की मी खतरनाकचा अंक जो काढते, मी काय चुकीचं करते. जर मी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीज देते, कथा देते, कथा, कादंबऱ्या, आणि काहीतरी मी त्याच्यामधनं बोध घेण्यासारखं, त्याच्यामधनं नॉलेज मिळण्यासारखं जर मी प्रकाशित करते, आणि 30 वर्ष जर मी सातत्याने तो अंक सुरू ठेवला आहे, इतर बँका मला जाहिराती देत आहेत, मी त्या मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न नाही केले. पहिल्यांदा सुरुवातीला मी रिजेक्ट झाले, तेव्हा तर मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे, पण मी प्रयत्न नाही सोडले. एकाने रिजेक्ट केलं तर मी त्यांच्या सिनियरना भेटायचे, त्या सिनियरनी रिजेक्ट केलं त्याच्यावरच्यांना भेटायचे. काही काही ठिकाणी मला अपॉइंटमेंट्स पण मिळायच्या नाहीत, मला सोडलं नाही जायचं, पण मी माझी चिकाटी नाही सोडली. मी तिकडे मराठी माणूस कोण आहेत, युनियनना जाऊन भेटले. मला काही युनियन लिडर्सने खूप मदत केली. मला तेव्हा म्हणजे शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांना एका सभेत त्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं आणि खूप चांगलं मानायचे. तर मी शिवसेनेच्या युनियन लिडर्सनी मला बरीच त्यावेळेला मदत केलेली, आणि त्यामुळे मला कॉर्पोरेट जाहिराती मिळायला सुरुवात झाल्या. खतरनाकसारख्या अंकाला मला आवर्जून सांगावं असं वाटतं इथे की त्या खतरनाकला ज्याला एकही जाहिरात नसायची, त्याला आज सगळ्या कॉर्पोरेट जाहिराती मी मिळवल्या, आणि त्या मी खूप मेहनतीने कन्व्हिन्स करून मिळवल्या. पण मला असं वाटतं की किती वर्ष मी प्रूव्ह करायचं स्वतःला, प्रत्येक वेळेला का प्रूव्ह करावं लागतंय. आज 30 वर्ष मी अंक प्रकाशित करते. मी तुम्हाला सांगते की आव्हान हेच होतं की हा अंक टिकवायचा कसा, आणि तो टिकवण्यासाठी जाहिराती तर मेन आहेत, त्याशिवाय आपण अंक कसा काढणार. कारण खप हा नंतरचा भाग झाला.
जेव्हा अंक तुम्ही प्रोड्यूस कराल, समोर आणाल, त्याच्यानंतर खप होणार ना. त्याच्यासाठी जाहिराती आवश्यक आहेत आणि चांगल्या जाहिराती मिळणं आवश्यक आहे. सोनल, हा खतरनाक जो अंक आहे तो तुझ्या वडिलांच्या निधनानंतर तू पुढे चालू ठेवलास सातत्याने. तर हा मेन अंक जो आहे हा क्राईमवर आहे अंक सगळा. तर त्या अंक काढताना तुला काही अशी माणसं भेटली असतील? मला काही लोक भेटत नव्हती, काही लोक मला वेळ देत नव्हती आणि मला इच्छा होती की त्या लोकांकडनं मला हा अंकाचं प्रकाशन करायचं होतं. आणि ह्या फील्डमध्ये म्हणजे सुरुवातीला मी पोलिसांना भेटायचे, वेगवेगळ्या 3 स्टार इन्स्पेक्टर, सिनियर्स, ACP, DCP, खूप पोलिसांना मी भेटले, मदत घेतली कॉन्टेंटसाठी. त्यानंतर मी काही गुंडांना पण भेटले होते, त्यांच्याकडनं काय माहिती मिळेल का. आणि मला खरं सांगू, मला कोणीही अशी वाईट वागणूक नाही दिली. सगळ्यांनी मला चांगली वागणूक दिली, चांगलं म्हणजे सपोर्ट केला आणि प्रेमाने मला, म्हणजे एक लहान होते मी, माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे त्यांनी पण एक चांगला प्रेमाने मला मदत केली. त्याच्यानंतर काही लोकांना भेटण्यामध्ये मोठे चॅलेंजेस होते. जसं मला वाटत होतं की माझ्या दिवाळी-अंकाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी एका भर सभेत दसरा मेळाव्यामध्ये माझ्या वडिलांबद्दल ते बोलले होते, चांगलं बोलले होते. तर मला एक आदर्श होता की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या अंकाचं प्रकाशन करावं. 94 सालाची गोष्ट ही. तेव्हा मी तिथे प्रयत्न करत होते मातोश्रीवर त्यांचा वेळ मिळावा म्हणून, पण त्यांचा वेळ काय मला मिळत नव्हता. तर तेव्हा मी नाराज झालेले आणि त्यांचे कोणतरी PA होते, खरे म्हणून नाव होतं त्यांचं. ते काय ऐकूनच घ्यायचे नाहीत, फोन ठेवून द्यायचे, नाही आहेत वगैरे सांगायचे. तर माझ्या मनामध्ये एक बालमनावर माझा परिणाम झाला होता की हे सगळे राजकीय नेते असेच, काय खरं नाही यांचं. तर त्यामुळे पण माझ्या डोक्यात होतं की मी करणार. ह्यावेळेला अजून एक बाबांचे मित्र होते, त्यांनी सांगितलं की मग तू शरद पवारांच्या हस्ते का नाही करत. तर मी म्हटलं नाही, बाळासाहेबांनी बाबांचं नाव घेतलं होतं ना, म्हणून मला एक रिस्पेक्ट आहे, मला त्यांच्याकडनं करायचं होतं. तर त्यावेळेला मग आनंद दिघेंना मी भेटले होते पहिल्यांदा 94 साली. तर बाळासाहेब शिवसेना प्रमुख, त्यावेळेला मला भेट नाही झाली, पण म्हटलं आनंद दिघेंची भेट माझी झाली. मी फोन केला होता आनंद दिघेंना तेव्हा आणि त्यांनी स्वतः माझा फोन घेतलेला, उत्तर दिलेलं. टेंबी नाका ठाण्याला मी गेले होते, एक फोटोग्राफर घेऊन गेले होते, माझ्या वडिलांच्याच मित्रांचं लॅब होती, स्वस्तिक कलर लॅब म्हणून दादरला. तर त्यांनी मला एक फोटोग्राफर दिले होते आणि त्यांना घेऊन मी ठाण्याला आनंद दिघेंना भेटायला गेले होते. ते फोटो पण आहेत माझ्याकडे, आनंद दिघेंना पहिला अंक दिला ते. आणि आनंद दिघेंनी मला खरंच खूप छान प्रोत्साहन दिलं, मला मदतही केली, जाहिरातही दिली होती मला तेव्हा एक पहिली, आणि खूप चांगला सपोर्ट केला. मग त्याच्यानंतर मग मी ते फोटो आल्यानंतर मग तिकडे सगळीकडे चर्चा झाली फोटो लॅबमध्ये. मग तिथे बाळ मुणगेकर म्हणून फोटोग्राफर होते, ते बाळासाहेबांच्या जवळचे होते. तर ते म्हणाले काय गं तू असं. म्हटलं नाही, तू नावच घेऊ नको. म्हटलं बाळासाहेबांचं मला असं त्यांना भेटायचं होतं आणि त्यांना भेटण्यासाठी मला अशा लोकांनी नाही सांगितलं, तर आता मला नाही करायचं. तर ते म्हणाले असं करू नकोस तू त्यांच्या मधल्या लोकांमुळे त्यांचाच वाईट समज त्यांच्याबद्दल करून घेऊ नकोस. तर ते मला तेव्हा कळण्याचं माझं वय पण नव्हतं, तेवढी अक्कलही नव्हती, म्हणजे मी लगेच राग यायचा मला त्यावेळेला. तर तेव्हा बाळ मुणगेकर मला म्हणाले की सोनल एक काम कर, तुला बाळासाहेबांना भेटायचं आहे ना, तू पत्रकार दिनाचा एक कार्यक्रम आहे, महापौर तेव्हा विशाखा राऊत होत्या आणि महापौर बंगल्याच्या बाजूला वनिता समाजमध्ये तो कार्यक्रम होता, तर तू तिथे त्यांना भेट, मी तुझी भेट करून देईन. म्हटलं तिथे मी काय भेटणार, त्या गर्दीमध्ये भेट होईल का. तर म्हणाले तू ये तर बाळासाहेबांची पहिली भेट जी आहे ते माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं. तर मी त्यावेळेला वनिता समाजला तो कार्यक्रम होता, तेव्हा तो कार्यक्रम संपता मला ते बाळा मुणगेकर आले, मी आणि माझी बहीण होती बरोबर. तर ते म्हणाले बघा सोनल, आता साहेबांचं भाषण झालं की साहेब लगेच निघणार आहे, आता तू भेटायचं कसं ते तू बघ. तर म्हटलं ठीक आहे. तर माझ्या बहिणीचा हात पकडून मी लगेच तयारीतच होते. साहेब तिथून स्टेजवरनं उतरले आणि मी धावत गेले आणि त्यांच्या पुढ्यात उभे राहिले, मी आणि माझी बहीण. त्यांचे असे बॉडीगार्ड साखळी करून हाताची उभे होते, पण मी मधून गेले आणि तर ते बाळासाहेबांना मी फक्त बोलले मी सोनल खानोलकर, पत्रकार सुरेश खानोलकर होते ना त्यांची मुलगी आणि माझी बहीण. फक्त सुरेश खानोलकर नाव घेतल्यानंतर बाळासाहेबांनी सगळं बोलणं सुरू केलं. अरे ते हिंदू कॉलनीत झालं होतं ते, तर तुझी आई कशी आहे, आई नोकरी करते ना, तुम्ही राहायला हिंदू कॉलनीतच. हा सगळ्या आठवणी धडाधड त्यांनी सुरू केल्या आणि माझ्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात झाली. आणि तो इन्सिडन्स मला अजूनही आठवतो की मी किती चुकीचं समजत होते त्या व्यक्तीला या PAंमुळे. तर मी त्यांना सांगितलं की तुमचे असे PA होते, तुमची भेट करून देत नव्हते, मी खूप प्रयत्न केला आणि मी त्यांचं नावही सांगितलं. तर ते म्हणाले ते गेले, आता त्यांना काढलं. तर दुसरे एक आहेत रवी म्हात्रे म्हणून, तो त्यांना कॉन्टॅक्ट कर, ते तुझी भेट करून देतील. आणि मग त्याच्यानंतर बाळासाहेबांना मग मी काही दिवसानंतर भेटले. पण मला खूप मी भाग्यशाली समजते की त्या काळामध्ये म्हणजे 97ची गोष्ट ही,
97, 98च्या मध्ये, 96, 97च्या मध्ये. त्या काळामध्ये 2 ते 2.5 महिन्यात मी बाळासाहेबांना 15 ते 20 वेळा भेटले असेल आणि खूप छान मला सपोर्ट केला त्यांनी. माझी बहीण कराटे प्लेअर होते, म्हणजे कराटे ती मार्शल आर्ट्समध्ये होती, फिलिपिनो आर्ट आहे, त्याच्यासाठी त्यांनी मदत पण केली. तेव्हा शिवसेनेचं सरकार होतं आणि तिला पण प्रोत्साहन दिलं. मी सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यावेळेला. आम्हाला घडण्यामागे ह्यांचा पण सगळ्यांचा सपोर्ट आहे. ही एक मला हा किस्सा आवर्जून सांगावा असं वाटतं. दुसरा किस्सा, शरद पवार साहेबांना मी भेटले होते पहिल्या अंकाच्या वेळेला. त्यांनीसुद्धा चांगला रिस्पेक्ट देऊन अंकाचं प्रकाशन वगैरे केलं होतं. राज ठाकरेंना भेटणं पण एक मोठा चॅलेंज होता, कारण हे सगळे जी नावं मी घेते, मी मुद्दाम का सांगते की लोकांचा एक समज आहे की ही नेते मंडळी कशी असतील, काय असतील. मलाही तेच वाटत होतं जोपर्यंत मी त्यांना पर्सनली स्वतः भेटत नव्हते. राज ठाकरेंनी मला तेव्हा एक उदाहरण दिलं होतं, ते अजूनही माझ्या कायम लक्षात आहे. 96 सालची गोष्ट ही, जेव्हा मी माझा अंक प्रकाशनासाठी अंकात सामन्यामध्ये अभिप्राय देतात त्याच्यासाठी मी गेले होते, तेव्हा राजसाहेबांना फोन करायचा प्रयत्न करत होते. तेव्हा 2-3 वेळा माझा फोन कोणीतरी उचलला आणि ठेवून दिला, पुढचं काय ऐकलंच नाही. तर तिसऱ्यांदा, जसं मी तुम्हाला म्हटलं की मला तेव्हा राग खूप यायचा, तिसऱ्यांदा मी जेव्हा फोन केला तेव्हा मी म्हटलं, अहो तुम्ही, म्हटलं तुम्हाला काय कळतं की नाही, तुम्ही हॅलो वगैरे काय बोलायच्या आधीच, काय ऐकून घ्यायच्या आधीच नाही आहेत म्हणून फोन कसा ठेवताय, काय काम आहे, कोण बोलते, तुम्ही आधी ऐकून तर घ्या मी कोण काय बोलते ते, लगेच राजसाहेब आहेत का नाही आहेत म्हणून फोन ठेवताय. तर ते म्हणाले, कोण बोलताय तुम्ही, कोणा पाहिजे तुम्हाला. म्हटलं मी सोनल खानोलकर बोलते, मला राजसाहेबांना भेटायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्याच्यासाठी मी फोन केलाय. तर ते म्हणाले, बोलतोय ते बोलतोय म्हटल्यावर मग माझा व्हॉल्यूम थोडा टोन कमी झाला. तर म्हटलं, राजसाहेब मी अनेक फोन केले, माझं कोणी ऐकून नाही घेतलं, डायरेक्ट फोन ठेवले, मला तुम्हाला भेटायचे. लगेच त्यांनी मला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं सामन्यामध्ये. तेव्हा ते सामन्यामध्ये बसायचे. त्यावेळेला ते होते सामन्यामध्ये, त्यांची काही मीटिंग चालू होती माहीत नाही, त्यांचे एक PA होते आणि ते मला म्हणाले, आता साहेब कुणाला भेटणार नाही. मग मी अजून चिडले, म्हटलं मला बोलावलं आहे, मला वेळ दिले आणि भेटणार नाही म्हणजे काय, त्यांना जाऊन माझा निरोप सांगा की मी त्यांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही, मग किती पण वाजू देत. तेव्हा दुसऱ्या मिनिटाला मला परत आत बोलवलं आणि मला काही मीटिंग वगैरे चालू नव्हती, ते त्यांचं काही पर्सनल मला वाटतं एडिटिंग काही असेल चालू. तर ते मला त्यांनी उदाहरण दिलं होतं की सोनल, चहापेक्षा किटली गरम असते, चहापेक्षा किटली गरम. मग माझ्या लक्षात आलं. आधी तो विचार करत, चहा आणि किटली काय उदाहरण सांगता येते. माझी आई होती बरोबर, आईने मला सांगितलं, हे बघ, हे जे लोक तुला अडवतायत ना, ही किटली आहे आणि चहा आतमध्ये आहे. आता ही किटली तुला नाही पाठवत आहेत, त्यांनी काही सांगितलं नव्हतं. जेव्हा तू त्या किटलीला सांगितलंस की साहेबांच्या कानावर घाला, त्यांना मी भेटल्याशिवाय जाणार नाही, तेव्हा कुठेतरी ते घाबरले असतील किंवा त्यांना वाटलं असेल की आपण हिला सोडत नाही आहे. तर मग त्यांना तो एक पद्धत जी होती म्हणजे वागणुकीची, तर आपण जशी परीक्षा करतो तसं नसतं, प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर वेगळं असतं. तर तेव्हा राजसाहेबांनी माझा छान रिव्ह्यू दिला होता, मला हेल्पही केली होती. अजूनही राज ठाकरे मला पर्सनली ओळखतात आणि चौकशी करतात अंकाच्या बाबतीत वगैरे. पण मला पोचपावती वाटते की हे लोक आपल्याला सपोर्ट पण करतात, आपल्याला ओळखतात. चॅलेंजेस तर आहेतच, पण ते ठीक आहे, प्रत्येक वेळेला आपण त्याचं पॉझिटिव्ह विचार पण करावा असं मला वाटतं. बरं, तुझ्याकडे जे लेख येतात, खतरनाकसाठी म्हण किंवा मनातील जाणीव, ते तू स्वतः वाचून सगळे सिलेक्ट कर, म्हणजे तुझ्याकडे पॉवर आहे ती की कुठले लेख त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे. कसं आहे, मनातली जाणीव हा दुसरा विषय आहे, खतरनाक हा दुसरा विषय. हां, खतरनाकचं कसं क्राईम स्टोरीज, क्राईम रिलेटेड किंवा गूढकथा असा मी तो स्वरूप बनवला त्या अंकाचं. मनातली जाणीव हा अंक ॲक्सिडेंटली निर्माण झाला. पूर्वी खतरनाकला कोण एवढं विचारत नव्हतं, मग मी जाणीव सुरू केला. कारण मला बाबांच्या दुसऱ्या एका मित्राने असं सजेस्ट केलं की खतरनाक कर तू, पण असं दुसरं पण सुरू कर ज्याला तुला चांगल्या जाहिराती मिळतील. आणि मग जेव्हा मी जाणीव सुरू केला तेव्हा मला असं कळलं की खतरनाकला लोक जास्ती विचारत आहेत आणि जाणीव नवीन आहे. ते म्हणतात खतरनाक जुनं आहे, आम्ही खतरनाकला देतो, जाणीव आता नवीन आहे, आता राहू द्या, नंतर बघू वगैरे असं करत. पण मला खरंच म्हणजे मी देवाचे आभार मानते की जाणीवच्या पहिल्या अंकाला सुद्धा उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेला त्याचं चॉईस लेखनाचं तुम्ही म्हणताय, विजय साखळकर म्हणून वरिष्ठ पत्रकार
आहेत, त्यांनी खूप मला मदत केली. माझ्या वडिलांचे मित्र, त्यांनी खतरनाकचा सगळं संपादकीय पार्ट सांभाळला होता. मी मुलाखती वगैरे घ्यायचे आणि बाकी एडिटिंग मी करायचे. एडिटिंग तेच करायचे, संपादनाचा भाग, पण बाकी ओव्हरऑल अंकाचं जी बांधणी आहे, जो अंक प्रोड्यूस करेपर्यंत जाहिरातीपासून सगळं मी पाहायचे. जाणीवच्या बाबतीमध्ये पहिल्या अंकाला पुरस्कार मिळाला, पण जाहिराती द्यायला लोक तेव्हा काकू करत होते. पण काही कालांतराने जाणीवनी पण आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. जाणीवचं पण आपलं वेगळं स्थान आहे, खतरनाक सेटल आहे वेगळा. आता प्रश्न राहिला की ह्याचा ताळमेळ, सिलेक्शन डॉक्टर विजया वाड मला सपोर्ट करतात. डॉक्टर विजया वाडांनी पण खूप मला मार्गदर्शन केलं. जाणीवला पण एक छान स्वरूप मिळालं. कथा, कविता, आता आम्ही विशेषतः जुने आणि नवीन असं आम्ही लेखकांचा समतोल करतो. काही प्रतिष्ठित नावं आहेत जे मला अंकाला लेख वगैरे देतात, आणि जे नवीन आहेत त्यांनाही मी वाव देते, कारण त्यांना पण कुठेतरी प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा पुढे स्फूर्ती मिळाली पाहिजे लेखन चालू ठेवण्याची. तर हे वाचन करूनच सिलेक्ट करतो आम्ही, आणि हे सिलेक्शनचं काम विजय साखळकर करायचे. आता ते आजारी आहेत काही कारणास्तव, तर ही जबाबदारी पण आता मीच करते. माझी आई पण मला मदत करते ह्याच्यामध्ये. तुला मनातली जाणीवसाठी पुरस्कार मिळाला, तुला असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्या पुरस्काराविषयी आम्हाला सांग जरा. आणि पुरस्कार मिळाल्यानंतर तुला जे मनात वाटतं हे पुरस्कार मिळणं आवश्यक आहे का, हे आपल्या कामाला दिलेली एक पावती आहे, त्याच्याबद्दल बोल जरा. मला पहिला पुरस्कार मिळाला 1996 मध्ये यंगेस्ट एडिटरचा, आणि त्यावेळेला मला अजून एक पत्रकार म्हणजे शौर्य पुरस्कार मिळाला मुंबई ह्याचा कृषी विद्यापीठाचा. तर मला आश्चर्य वाटलं. मला तेव्हा कळतच नव्हतं की एवढं मोठं मी काय केलं पुरस्कार मिळवणे, तेवढे मला भान नव्हतं. मी फक्त माझं काम करत होते. आणि माझी आई विद्यापीठात होती ना, कोकण कृषी विद्यापीठात आई कामाला होते, सर्व्हिसला होती. तेव्हा बॉम्बे वेटरनरी कॉलेज आणि कोकण कृषी विद्यापीठ असं ते एकत्र होतं दापोलीला. तर मला शौर्य पुरस्कार मिळाला. शशिकांत सुतार मंत्री होते त्यावेळेला, कृषी मंत्री. शशिकांत सुतारांच्या हस्ते मला ते पुरस्कार मिळाला, आणि मला खरंच खूप कौतुक पण वाटलं, कारण पहिलाच माझा पुरस्कार होता तो. आणि नंतर माझ्या आईलाही खूप कौतुक वाटलं, कारण तिलासुद्धा तिच्या वर्क प्लेसमध्ये, म्हणजे ती जिथे काम करते आणि तिच्या मुलीला आज एवढा मान मिळाला आणि तिलाही मान मिळाला अर्थात, तर ती मला खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. मला तेव्हा कळत तेवढं काही नव्हतं, पण कुठेतरी एक हे लागलं की हां, हे काहीतरी मी केलंय म्हणून मला मिळालंय आणि मला अजून काहीतरी करायचंय, असं ते मनामध्ये माझ्या भिनलं. आणि मग त्याच्यानंतर यंगेस्ट एडिटर पुरस्कार मला दिवा संस्थेचा मिळाला. आयडियल आणि दिवा म्हणून दिवाळी अंकाची संस्था आहे, आणि आयडियल तुम्हाला माहिती आहे, आयडियल पुस्तक आहे, हो. तर मंदार नेरुरकर वगैरे, तर त्यांचं जॉईंटली तो पुरस्कार होता. आणि यंगेस्ट एडिटर मीच होते, कारण 16-17व्या वर्षी तेव्हा मी माझ्या अंकामध्ये नाव देऊ शकत नव्हते, माझ्या मावशीच्या नावावर केलं होतं ते संपादक. पण 18व्या वर्षी माझं नाव आलं आणि मी केलेलं काम त्यांना माहिती होतं, तर त्यांनी माझं खूप कौतुक केलं. तो पुरस्कार मला मिळाला. नंतर काही वर्षांनी मला दर्पण पुरस्कार मिळाला, 2 अंकाला मिळाले. खतरनाकला तर भरपूर अजूनही मिळत आहेत. अजूनही मला लोक, म्हणजे अजूनही ते मी म्हणेन की माझ्यासाठी रोजचं आश्चर्य आहे की खतरनाकसारखा अंक चालू ठेवणं आणि पुढे चालवणं हे खरंच पुरस्कार देण्यासारखंच काम आहे. कारण एवढं कठीण, तुम्हाला माहिती आहे, जसं तुम्ही म्हणाला की कोविडच्या पिरियडमध्ये चांगले अंक बंद पडले, तेव्हाही 2020ला आणि 21ला मी अंक काढला आणि चांगला काढला. कुठेही मी काही रडारोय केली नाही. जाहिरातींची रडारोय नेहमीच असते, कारण जाहिराती ह्या तुमच्या 2 गोष्टींवर मिळतात. एक तर तुमचा अंक खूप प्रसिद्ध पाहिजे, व्ह्यूवरशिप पाहिजे, किंवा एक तर तो टॉपमोस्ट पाहिजे, जसं लोकसत्ता, मट्टा, आवाज, एवढा दर्जा. आता खतरनाकचं नाव आहेच, त्या नावावर पण मिळतात, पण काही जाहिराती रिलेशन्समुळेच मिळतात. जर तुम्ही मला ओळखताय, तुम्ही माझं काम बघताय म्हणून तुम्ही ते देताय, पण असे हे सगळीकडे होत नाही. प्रत्येक ठिकाणी ते संघर्ष करावाच लागतो. बरं, आणखी एक प्रश्न तुला विचारायचा वाटतो की एवढ्या तुझ्याकडे डिग्र्या असताना तू कुठे नोकरी नाही केलीस, त्याचं कारण काय? मी माझे वडील असतानाच ठरवलं होतं की मी कधी नोकरी नाही करणार, कारण मला बॉसिंग आवडत नाही लहानपणापासूनच. मला माझ्यावर कोणी रुबाब झाडलेला आवडत नाही. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, मला जर कोणी इगो ॲटिट्यूड दाखवलं तर माझा 10 पट वाढतो, कोणी आवाज चढवला तर माझा 10 पट चढतो. म्हणजे हा
लहानपणापासूनच तो मला माहीत नाही, माझ्या वडिलांनी मी पाहिलं आहे, त्यांचा दरारा पाहिला आहे म्हणून ते अंगात आलं आहे की नाही माहीत नाही. आणि माझ्या आई नोकरी करत होती, त्यामुळे तिची ती धावपळ मी पाहायची. मस्टरसाठी धावाधाव, जीवाची घालमेल आणि चिडचिड. तर ते मी म्हटलं मी नाही बाबा नोकरी करणार कधी, हे असं मला नाही आवडणार आयुष्य की कुणाच्या दबावाखाली आपण म्हणजे असं वागायचं. त्यामुळे मी आईला पाहिलं आहे ना, ती किती कष्ट करायची, टाईम टू टाईम सगळं. पण माझी आई डिसिप्लिन्ड आहे, मी अजिबात नाही आहे. माझी आई टाईम म्हणजे टाईम, आणि वेळेचं कुठेतरी ताळमेळ आणि डिसिप्लिनमध्ये कमी पडते मी. कारण कामच अशी वेगळी आहेत ना, माझी कामं जी आहेत ती लोकांच्या टायमिंगवर डिपेंडेंट आहे. म्हणजे लोकांचा टाईम चुकला की माझा पण पुढे मग तो टाईम मिस होतो, असं होतं ते. पण नोकरी न करण्यामागची ही 2 कारणं आहेत. एक तर मला बॉसिंग आवडत नाही, दुसरं मला प्रेशर, जे काय टेन्शन्स, प्रेशर, दबावाखाली काम करणं नाही जमत. बरं, तू मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम केलेलं आहेस, तर त्यासंबंधी थोडक्यात सांग जरा. मी ट्रेन द ट्रेनर, मी भरपूर म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी वेगवेगळे कोर्सेस केले. मी माझं शिक्षण तुम्हाला माहिती आहे, मी BCom केलं. BCom नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जर्नलिझममध्ये, मास कम्युनिकेशन. MBA केलं मी वेलिंगकर्समधून मार्केटिंगमध्ये, मार्केटिंग मॅनेजमेंट. आणि त्यानंतर मी ट्रेन द ट्रेनर्स कोर्स केला स्नेहा अकॅडमीमध्ये. आणि मोटिवेशनल ट्रेनिंगचे पण मी कॉर्पोरेट ट्रेनिंगचे प्रोग्राम्स केले, काही संस्थांना केलेले आहेत. मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला सुद्धा अटॅच्ड आहे. त्या संस्थेला मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लिडरशिप असा जो लिडरशिपसाठी कोर्स आहे, त्यांच्यासाठी पण मी काही व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काही वर्कशॉप्स घेतले आहेत. क्रायसिस मॅनेजमेंट, लिडरशिप असे प्रोग्राम्स केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की शिक्षण हे नेहमी उपयोगीच पडतं, त्यामुळे मी नवीन नवीन काय काय शिकत असते. मला ती आवड आहे, नॉलेज कधी कमी नसावं, त्यामुळे अपडेट राहणं गरजेचं आहे. म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी शिकत असते. स्पिरिच्युअल पण काही कोर्सेस आहेत. मी माइंड पॉवर, रेखी, टॅरो रीडिंग, ऑरा आणि बरेच एनर्जीजवर कोर्सेस असतात. ते असं मी वेगवेगळं शिकत असते, अपडेट राहत असते. मला आवड आहे. कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये तू काम केलं आहेस, तर त्यासंबंधी बोल. मी काही बँकांना कॉर्पोरेट ट्रेनिंग दिलं होतं, बँकांच्या युनियन्सना मी दिलेलं आहे ट्रेनिंग. त्यानंतर मी NTPCला पण काही ट्रेनिंग प्रोग्राम्स केलेले आहेत, चंद्रपूरला युनिटला त्यांच्या. आणि त्याच्यामध्ये मी सिक्रेट ऑफ सक्सेस असा माझा एक वर्कशॉप आहे की जे आपले नोकरी करतात लोक. आता नोकरी म्हटली की प्रेशर आलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, नोकरी म्हटली की प्रेशर आलं, बॉसिंग आलं, जेलसी आली. स्टाफमध्ये काही लोकांना इन्क्रीमेंट मिळतात, काही लोकांचे प्रमोशन्स होतात, दुसरे लोक दुखावले जातात. आणि ह्याच्यामध्ये जेलसी फॅक्टर डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली असू शकतं. आणि त्याच्यामुळे मग मतभेद, मग कामामध्ये कुठेतरी नेगेटिव्हिटी येते. मग ते वातावरण बदलण्यासाठी सिक्रेट ऑफ सक्सेस असा माझा एक वर्कशॉप होता, जेणेकरून सगळ्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण राहावं, जेलसी फॅक्टरच निघून जावा आणि लोकांनी एकत्रित यावं, असा एक वर्कशॉप मी केला होता डिझाईन. आणि आता मी तो म्हणजे फुल फ्लेज मी या क्षेत्रात नाही आहे, कारण बरेचसे बाकीचे क्षेत्रामध्ये मी अटॅच असल्यामुळे मला पूर्ण वेळ त्याच्यात देता येत नाही आहे. पण आवड आहे, असं मी कधी चान्स मिळाला, वेळ मिळाला तर मी ते पण करते, प्रोग्राम्स करते. आणि बाकी वुमन एम्पॉवरमेंटवर वगैरे माझे आहेत ट्रेनिंग प्रोग्राम्स, तो पण एक वेगळा विषय आहे. वर्कप्लेसमध्ये बरेचसे क्रायसिस मॅनेजमेंट करावे लागतात, त्याच्याबद्दल पण मी ट्रेनिंग प्रोग्राम्स घेते. 8 मार्चला महिला दिन साजरा होतो, तर त्या निमित्ताने तू दरवर्षी कार्यक्रम करते त्याच्या जवळपास, आणि विविध क्षेत्रातल्या ज्या बायका आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणतेस एका मंचावर. आणि मी तुझा कार्यक्रम बघितलेला आहे 2-3, म्हणजे त्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. तर ह्या कार्यक्रमाबद्दल तू काय सांगशील? म्हणजे हा कार्यक्रम करताना तुला कुठल्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं? आर्थिक प्रश्न पण आहेत त्याच्यामध्ये, हे सगळ्या महिलांना एकत्र आणणं हा पण आहे, त्याच्यासाठी तू कसं काय ते मॅनेज करते? माझा दिवाळी अंक जो आहे दुसरा, मनातली जाणीव, तर जाणीवच्या माध्यमातून मी हा कार्यक्रम करते. आज बरीच वर्ष मी करते. 2003ला मी सुरुवात केली या कार्यक्रमाला. त्यावेळेला मला असं वाटत होतं की आपण जे कष्ट केले, आपण जे रोज स्ट्रगल करतोय, आपल्याला जे चॅलेंजेस आहेत रोजचे, असे कितीतरी मुली असतील ज्यांना हे रोजचे प्रश्न आहेत आणि त्यांना एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून त्या
नाउमेद होतात आणि सोडून देतात करायचं, गिवअप करतात. मी माझ्या आयुष्यात कधीच गिवअप नाही केलं. मला काही मिळालं नाही म्हणून मी ते सोडून नाही दिलं. मी प्रयत्न सुरू ठेवले. जरी मी पडले तरी पण मी पुन्हा उठून उभी राहिले आणि थोड्या वेळासाठी अशी निराशा येते, पण मी ते स्वतःलाच पॉझिटिव्ह कमांड देऊन मी ते चालू ठेवलं. तर मला असं वाटलं की अशा कितीतरी मुली आणि महिला असतील ज्यांना मोटिवेशनची गरज आहे, ज्यांना पण कुठेतरी कौतुकाची थाप मिळाली पाहिजे. आणि असा प्रोग्राम मी डिझाईन केला त्यावेळेला महिला दिनाचा, की आपल्या क्षेत्रामध्ये दिग्गज महिला, ज्यांनी कर्तृत्ववान महिला, ज्यांनी आता बघा किती मोठी बाई असली, फेमस असली, तिला जरी वडिलांचं बॅकग्राऊंड असेल किंवा वडिलोपार्जित, जसे आपण म्हणतो की ॲक्टर्सचे पण मुलं ॲक्टर होतात वगैरे, किंवा बिझनेस पण पुढे, जसे धीरूभाई अंबानींचा बिझनेस मुकेश अंबानी, अनिल अंबानींनी कॅरी फॉरवर्ड केला. पण मला असं म्हणायचं आहे की ते अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी होण्यासाठी सुद्धा त्यांची पण मेहनत आहे. नुसतं वडिलांचं नाव उपयोगी नाही आहे. मग लोकांचा हा समजच मला काढून टाकायचा. तर मी लाईव्ह प्रोग्राम अशा वेळेला करते की त्यांचे अनुभव, की तुम्ही आज घडलात, तुम्ही आज या स्टेजवर आज नामांकित आहात. म्हणजे एक्झाम्पल IAS ऑफिसरपासून ते डॉक्टर्स म्हणा, ॲक्टर्स म्हणा, की तुमच्यासाठी त्यांच्यासाठी पण काही स्ट्रगल सोपा नाही आहे, त्यांच्यासाठी पण चॅलेंजेस सोपं नाही आहे. म्हणजे अमिताभ बच्चन जसे आहेत तसे अभिषेक बच्चन असतील असं नाही आहे. त्याला पण मेहनत करावीच लागणार. तुला एक विंदा करंदीकरांची एक ओळ मला आठवली या संदर्भात. ते असं म्हणायचे की ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, ती ना कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला आपण कितीही काही असलं ते आपल्याला आपलंच करायचं आणि आपल्याला ते स्वतः नाही, आपलं कर्तृत्वच आपल्याला पुढे नेणार आहे. आणि ते आहे ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. वडिलोपार्जित काही असेल तर ते ॲडेड ॲडव्हान्टेज आहे, पण ते राखणं आणि टिकवणं हे आपल्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी कष्ट हे आपल्यालाच करावे लागतात, मेहनत आपल्यालाच करावी. हे माझ्या आईने मला शिकवलं. कारण तुम्हाला जर ती लाईफस्टाईल पाहिजे असेल वडिलांची, तर तुम्हाला तुमचं केलं पाहिजे. मी तुम्हाला आपलं बेसिक गोष्टी देऊ शकते माझ्या पगारामध्ये. मी तुम्हाला आपलं तुमचं शिक्षण, 2 वेळेचं जेवण खावण, काय बारीक सारीक गोष्टी मी देऊ शकते, पण माझ्याकडनं जास्ती अपेक्षा करू नका. आणि तेव्हा ते कुठेतरी डोक्यात बसलं माझ्या, की येस, माझ्या वडिलांचं नाव मला ठेवायचं आहे आणि मला माझी लाईफस्टाईल मेंटेन करायची. माझ्या भावंडांची शिक्षण, माझा भाऊ जो तेव्हा 4-5 वर्षाचा होता, आज तो खूप मोठा एडिटर झाला आहे. सिनेमा सृष्टीमध्ये सुद्धा त्याला फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळाला, निनाद खानोलकर. माझी बहीण पण आज एका मोठ्या कॉर्पोरेटमध्ये मोठ्या पदावर आहे, प्रेसिडेंट HR आहे ती, अनन्या बिर्ला बरोबर, आदित्य बिर्ला ग्रुप. बरं, सोनल असं व्यक्तिमत्व आहे की केवळ अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये तिला प्रश्न विचारून बोलतं करणं हे अशक्य आहे. आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन पण आहे. त्यामुळे मी आता समारोपाच्या प्रश्नाकडे येतो. वुमन्स ऑफ बॉम्बे हे इंस्टाग्रामवर एक पेज आहे. त्या पेजवर जाणं म्हणजे फार कठीण काम असतं. तर त्या पेजवर तू कशी काय पोहोचलीस? म्हणजे मला माझं कसं आहे माहिती आहे, मी थोडीशी मला स्वतःला डिजिटल मीडिया वगैरे मला ॲक्टिव्ह राहायला खूप आवडतं. आणि माझी बहीण आहे, तिने ही साईट पाहिली होती खूप वर्षांपूर्वी. म्हणजे मला वाटतं ह्याला 4-5 वर्ष झाली असतील. कोविडच्या आधी तिने त्यांना ईमेल पाठवलं होतं की माझी बहीण पण असं असं माझ्या वडिलांच्या पश्चात हे अंक चालू ठेवला आहे वगैरे, तर तिची स्टोरी पण तुम्ही ह्याच्यात दखल घ्या वगैरे. तिला असं वाटलं की त्याच्यामध्ये असे वेगवेगळे स्टोरीज लोकांपर्यंत पोचतात. कारण माझं जे काम होतं ते आज बऱ्याच लोकांना माहितीच नाही मी काय करते आणि मी कुठपर्यंत आहे. तर तिला असं वाटत होतं की कळावं, आणि हे माध्यम होतं कारण त्यांचे मिलेनियम सबस्क्रायबर्स आहेत, मिलेनियर. तर तिने ते केलं होतं आणि मला एक दिवस अचानक 5-6 वर्षांनी त्यांचं फोन आला. मला आधी माहितीच नव्हतं की काय आहे, म्हणजे एवढं मोठं प्रकरण आहे हे मला माहिती नव्हतं. ऐकलं होतं मी, पण काय आहे हे कळलं माहिती नव्हतं. तर नंतर ह्युमन्स ऑफ बॉम्बेनी माझा रिसर्च केला पूर्ण. 4-5 वर्ष त्यांनी ऑब्झर्व केलं माझ्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत, मी काय काय करते आहे, कुठपर्यंत पोचले. मग त्यांच्या एडिटरनी जेव्हा ते मेल पाहिलं तिकडे तेव्हा त्यांनी सांगितलं की यांना आपल्याला कव्हर करायचं आहे. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, मला विचारलं, माझी स्टोरी वगैरे सगळी मी जशी आता तुम्हाला मुलाखत देते तसं त्यांना पण मी सांगितले आणि डिटेलमध्ये एकदम त्यांनी ॲक्युरेट हे केलं. तर मला असं वाटलं की कुठेतरी आपल्या कामाची पोचपावती आणि दखल घेतली जाते आहे. काही लोकांनी इथे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे ऑफिशियल पेजवर येणं खूपच मोठी गोष्ट आहे, कारण ती इंटरनॅशनल आहे.
नुसतं इथेच नाही, बाहेरपर्यंत पण पोचले. मला खूप मेसेजेस आले, परदेशातनं पण मेसेजेस आले, ऑल ओव्हर इंडियामधनं मला मेसेजेस आले. ह्या बाबतीमध्ये खूप हेल्प पण लोकांनी हात दिला की तुला काही मदत लागली या गोष्टीमध्ये तर आम्ही आहोत, तू सुरू कर वगैरे. आता खतरनाकचं मला विजन आहे, पुढे करायचं आहे मला. खतरनाकचं साप्ताहिक सुरू करायचं आहे, पण ते साप्ताहिकचं टायटल मला मिळत नाही आहे. असं काही काही अडचणी आहेत, बरंच काही करायचं आहे, पण लोकांचा सपोर्ट आहे, पण ते करण्यासाठी काही ऑफिशियल फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. ह्युमन्स ऑफ बॉम्बेमध्ये येणं म्हणजे सच प्राऊड. मला असं वाटतं की एवढे 30 वर्ष मी आज जी स्ट्रगल करते, जी रोजची तारेवरची कसरत आहे माझी, ते कुठेतरी वरचा पाहतोय. मेहनतीचं फळ आहे आणि माझ्या बहिणीचे इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये, तर तिच्यासाठी थँक्यू तिला. मला असं म्हणायचं की या प्रवासामध्ये म्हणजे माझं जे काही आज 30 वर्षाचा प्रवास आहे ह्याच्यामध्ये माझी आई, तिची हिंमत खूप मोठी होती. कारण माझ्या वडिलांचं असं झाल्यानंतर पुन्हा या भानगडीत पडणं सहसा कुणी सपोर्ट करत नाही. तिला पण भीती वाटत होती, पण तरी पण ती ठाम उभी राहिली आणि अजूनही ठाम आहे. अजूनही तिला वाटतं की मी खतरनाकचा दिवाळी अंक चालू ठेवावा. मी किती वेळा रागावते की बाबा कोण या जाहिरातींच्या मागे बसेल हाजी करत, लोकांना याची किंमत नाही आहे, काय नाही असं म्हणजे. पण तिच्यामुळे मी हा चालू ठेवला आहे. ती एक माझी इन्स्पिरेशन आहे, पॉवर आहे. आणि आमची खूप वाद होतात, भांडणं होतात, पण शेवटी आम्ही एकामेकांशिवाय जमत पण नाही आमचं, कारण तिच्यामुळे मी आहे. आणि माझे भावंड निनाद आणि क्रांती यांचा सपोर्ट आहेच ऑफकोर्स. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप काही करायचं आहे, खूप काही बोलायचं आहे. ते आपण पुन्हा कधीतरी भेटू. तुम्ही मला इथे आज संधी दिली बोलायची, आज अनेक लोकांपर्यंत पोचण्याचे हे माध्यम आहे. तर मला असं वाटतं जसं तुम्ही सगळ्यांनी, वाचकांनी, जाहिरातदारांनी, हितचिंतकांनी जसा खतरनाकला आणि मला आणि माझ्या मनातली जाणीवला सपोर्ट केला, साथ दिली, तशी पुढेही द्या. आणि या दिवाळी अंकापासूनच म्हणजे पुढे सगळ्यांना ही दिवाळी खूप खूप यशाची जाओ, उत्तम आरोग्याची जाओ आणि भरभराटीची जाओ, या शुभेच्छा देते मी. रसिक होय, आडवी रेघ हे जे यूट्यूब चॅनल आहे हे मूळ संकल्पना माझा मुलगा डॉक्टर अमय देसाई याचीच ही संकल्पना आहे. आणि सध्या तो आपल्या कामात, इतर कामात व्यस्त असल्या कारणाने त्याची संपूर्ण जबाबदारी त्याने माझ्याकडे दिलेली आहे. मला सुद्धा एक प्रकारे आनंद झालेला आहे, कारण मी या क्षेत्रामधला आहे. त्यामुळे आडवी रेघचे पुढचे सगळे एपिसोड जे आपण बघाल ते मी लोकांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. आणि आज या ठिकाणी सोनल अतिशय व्यस्त असताना दिवाळी अंकाच्या कामामध्ये ती आज या ठिकाणी आली. तसेच आमचे मित्र प्रसाद गाळवणकर याचं संपूर्ण शूटिंग आणि जी काय फोटोग्राफी आहे ती त्यांनी केली, त्याबद्दल या दोघांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आडवी रेघ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि रसिक होम या इथे थांबतो. धन्यवाद.